सो बघा इकडे काय केलं आहे आपण, तर आपण आपला हेल्म चार्ट बघतोय, राईट. हेल्म चार्टमध्ये आपण स्वतःचा हेल्म चार्ट क्रिएट केलेला आहे, राईट ना. ओके. आणि हेल्म चार्ट आपल्या सिस्टममध्ये अवेलेबल आहे, इथे पण अवेलेबल आहे. आपला AWS आपण लॉग इन करून टाकू पटकन. ओके. हा याचा नेटवर्कचा इश्यू कधी रिझॉल्व होतो माहिती नाही. ओके, साइन इन. ओके. मिनी क्यूब. प्रॅक्टिस झाली का? प्रॅक्टिस झाली याची? झालं कुठपर्यंत आलं? ओके. होऊन जाईल, करून घेणार, मला माहिती आहे.
पुश करतोय आपण कंटेंट. ठीक आहे, काय होतं इथे आता git pull origin main झालंय आपलं पुल. divergent branches failed to push. Why? Update were rejected because of the tip of your current branch is behind. It's removed counterpart integrated the removed changes. एकच तर ब्रांच आहे आपल्याकडे. इधर काय होते git pull इथे काय म्हणतोय तो you have divergent branches and need to specify how to reconcile them. Revise your next pull. Git config pull rebase. Okay. अच्छा, काय केलं होतं आपण माहिती आहे का? हे का बरं नव्हतं झालं, मर्ज करावं लागलं कारण जो कंटेंट इथे ऍड झालेला आहे इंग्रेस वाला, कुठून? या रेपोजिटरी मधून, राईट. तर तो आपण इथे अपडेट नव्हता केला, इथे मर्ज नव्हता केला, त्यामुळे तर अपडेट झालं नसल्यामुळे ते होत होतं. आता पुल झालेला आहे पूर्ण, तर पुश पण होईल. सी पुश पण झालेलं आहे. सो आपला आता इथे हेल्म चॅट वाला कंटेंट पण अवेलेबल आलेला आहे. हेल्म चॅट विथ इंग्रेस, माझं पण इंग्रेस असेल आणि बाकीच्या गोष्टी पण असणार इथे. सी हेल्म चार्टमध्ये माय चार्ट नावाचा डायरेक्टरी दिसतंय. एस्टरडेची कमांड आहे, आपण एस्टरडे कमिट केलं होतं याला, आज फक्त पुश करतोय. तर एस्टरडेमध्ये जे पण दिसणार आहे ते आपण इस आरबॅकला पण आपण काल कमिट केलेलं होतं. ठीक आहे, तिन्ही गोष्टी इथे दिसतंय आपल्याला. आणि यासाठी यूज केलेल्या सगळ्या फाइल्स पण इथे दिसेल, रोल बाइंडिंग वगैरे. ठीक आहे, सो आपला डेटा अपडेटेड झाला आहे आपल्या ब्रांचमध्ये, आपल्या रेपोजिटरीमध्ये. तर या रेपोजिटरीचा यूज तुम्ही करू शकता आणि तुमच्याकडे डॉक्युमेंटेशन ऑलरेडी आहे. ठीक आहे, तर एक छोटासा टर्म्स जो बाकी राहिला आहे तो म्हणजेच कोणता, तर इथे आपल्याला व्हेरिएबल्स कशी यूज करायचे ते बघायचं आहे. व्हेरिएबल्स यूज करणं एकदम सिंपल आहे. त्यासाठी कोणती फाईल असणार, values.yml. values.yml मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर व्हेरिएबल्स डिसाईड करायचे. तर ही फाईल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे.
कशी करायची. बट जेव्हा तुम्ही स्वतःची फाईल लिहिणार तेव्हा तो पूर्ण कंटेंट तिथून रिमूव्ह करायचा आणि आपण आपला कंटेंट लिहायचा. आपला कंटेंट कशा लिहायचा, तर कुठे गेलं ते, मी हेच ओपन केलं होतं का आता, values.yml. तर या पद्धतीने व्हॅल्यूज तुम्हाला लिहिता येईल. इमेज कोणती असली पाहिजे, nginx, पोर्ट कोणता असला पाहिजे 80, ऍप लेट्स कन्सिडर करा हा तुमचा एक व्हेरिएबल देताय तुम्ही आणि या व्हेरिएबल मध्ये ऍप्स मध्ये जर तुम्हाला यूज करायचं असेल नेम तर तुम्ही नेम यूज करा, अदरवाइज होस्ट नेम यूज करा. इट्स ऑन यू. ठीक आहे. कसं यूज केलंय ते मी तुम्हाला सांगतो. हे कळलं व्हॅल्यूज काय आहे कसं आहे. ऍपच्या आतमध्ये नेम आहे, नेमच्या आतमध्ये ऍपच्या आतमध्ये दोन की आणि व्हॅल्यू पेअर दिलेले आहे आपण, एक नेम आहे आणि एक होस्ट नेम आहे. याला जर आपण यूज करतोय तर कसं यूज करणार, तर डिप्लॉयमेंट फाईल मध्ये येऊन आपण या पद्धतीने त्याला कॉल करणार. ठीक आहे. तिकडे आपण डिक्लेअर केला आणि इथे आपण कॉल करतोय. कुठे, फाईलचं नाव आहे आपलं व्हॅल्यूज. व्हॅल्यूज मध्ये आपण कुठे असाइन केलं आहे, ऍप्स. ऍप्स मध्ये काय आहे, तर ऍप्स मध्ये नेम आहे. ओके. तर सिम्पली इथे आपल्याला या पद्धतीने कॉल करायचं आहे. समोर जाऊन तुम्हाला इमेज यूज करायची आहे तर व्हॅल्यूज मध्ये काय आहे, तो इमेज आहे. व्हॅल्यूज मध्ये काय आहे, पोर्ट आहे. कळलं. तर हा झाला आता तुमचा हेल्थ चार्ट ग्लोबल लेवलचा. ग्लोबली कुणीही कधीही याला यूज करू शकतो. ठीक आहे. आतापर्यंत जे काही केलं आपण त्यामध्ये व्हॅल्यूज नव्हत्या, राईट. तर तो एक स्पेसिफिक नेटवर्क मध्येच यूज होईल. बट आता हा जो हेल्थ चार्ट आहे हा हेल्थ चार्ट कोणी पण यूज करू शकतो. कारण यामध्ये जर त्याला चेंज करायचं असेल तर काय चेंज करेल, सिम्पली व्हॅल्यूज चेंज करणार. त्याच्या पद्धतीने ही एक फाईल चेंज झाली म्हणजे त्याचा हेल्थ चार्ट ओके आहे. करेक्ट. एवढं कळलं. ठीक आहे. सो नाव ऑलमोस्ट ऑल टॉपिक आपले कव्हर झालेले आहेत. कशामध्ये, कुबेरनेटिस मध्ये. कुबेरनेटिस मध्ये इथपर्यंत जे काही आपण केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुमच्या हँड्स ऑन होणार नाही तोपर्यंत आणखी याच्यात तुम्हाला डीप डाईव्ह मध्ये काही लर्न करता येणार नाही. यामध्ये सिक्युरिटी लेवलचे भरपूर काही कॉन्सेप्ट असतात. तर त्यासाठी आरबॅग वगैरे तुमचं चांगलं स्ट्रॉंग असलं पाहिजे. हेल्थ चार्ट मोस्टली यूज केला जातो आता. हेल्थ चार्ट शिवाय काम होत नाही कुठेच. ओके. हेल्थ चार्ट व्हॅल्यूज .yml म्हणजे ॲज अ व्हेरिएबल कसं यूज करायचं ते आपण बघू थोडा. ठीक आहे. सो सिम्पली तुम्हाला डॉक्युमेंटेशन्स यूज करायचे आहे, व्हेरिएबल्स कसे यूज करायचे जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं. कॉन्फिग मॅप मध्ये हे पूर्ण व्हेरिएबल्स मध्ये टाकलेले आहे यांनी. आता हे व्हेरिएबलची फाईल कुठे लिहिलेली असणार आहे त्यांनी, व्हेरिएबलची फाईल्स कुठे आहे, याने फक्त दाखवलेलं आहे की कसं असाइन करायचं. पण फाईल कोणती असेल, values.yml. तर values.yml इथे लिहिलेली नाही आहे त्यांनी, याने फक्त सांगितलेलं आहे की कसं असाइन करायचं. सो तेच तुम्हाला थोडं बघायचं आहे. हां, ही आहे values.yml फाईल. सिंपल कॅपिटल लेटर्स लिहायची नाही असं तो म्हणतोय व्हेरिएबल्स मध्ये, की आणि व्हॅल्यू पेअर्स मध्ये. ओके. सो ते एवढं लक्ष द्यायचं की कॅपिटल लेटर्स तुम्ही लिहू नका. सर्व्हर नेस्टेड आणि फ्लॅट नेस्टेड इन द सेन्स की तुम्हाला अंडरस्टूड करायचं आहे, एन्व्हायरमेंट कन्सिडर करायचं आहे. जसं तुम्ही इथे कन्सिडर केलं हा सर्व्हर एन्व्हायरमेंट किंवा डेव्ह एन्व्हायरमेंट किंवा प्रोडक्शन एन्व्हायरमेंट. देन त्या प्रोडक्शन एन्व्हायरमेंट मध्ये नेम काय असलं पाहिजे इमेजचं, आणि देन पोर्ट नंबर कोणता असला पाहिजे. तर याला म्हणतात जाते नेस्टेड.
बट जर का तुम्हाला असं काही एन्व्हायरमेंट वगैरे द्यायचं नसेल तर डायरेक्टली तुम्ही देऊ शकता सर्व्हर नेम किंवा सर्व्हर पोर्ट या पद्धतीने. ठीक आहे, तर दोन्ही वे आहे, इथे तुम्हाला इझिली समजेल. डॉक्युमेंटेशन यूज करायची आणि त्याला यूज करायचं असेल तर इफ डॉट व्हॅल्यूज डॉट सर्व्हर, सी व्हॅल्यूज मध्ये सर्व्हर, ओके. डिफॉल्ट नेम, डिफॉल्ट नन असेल, व्हॅल्यूज डॉट सर्व्हर नेम. व्हॅल्यूज यूज करायचा हा डिफरंट प्रोसेस आहे याचा. इफ एंड मध्ये यूज केलेला आहे, कंडिशन्स यूज केलेले आहेत. ठीक आहे, इफ एल्स मध्ये. डिफॉल्ट मध्ये नन असेल तर आपल्या व्हेरिएबल मधून तो व्हॅल्यू पास आउट करेल. हा लिस्ट पण देऊ शकतो, मल्टिपल व्हॅल्यूज आपल्याला असाइन करता येईल त्याला. की टेम्पलेट्स मध्ये काय दिलेलं आहे, टेम्पलेट्स टेम्पलेट्स सिंपल कशा पद्धतीने यूज करायचं आहे तेवढं सांगितलेलं आहे, बाकी काही नाही आहे. ओके, सो व्हॅल्यूज डॉट YML. सो कुबरनेटिस मध्ये तुम्ही जस्ट सिम्पली काय काय लर्न केलं आहे तेवढं एकदा रिकॉल करा. कुबरनेटिस मध्ये काय काय लर्न केलं आहे. कुबरनेटिस ॲक्च्युली कशासाठी यूज होतं तर ऑर्केस्ट्रेशनसाठी. ठीक आहे, ऑर्केस्ट्रेशन म्हणजेच काय तर सिम्पली मॅनेजमेंट. मॅनेजमेंट कशाचं मॅनेजमेंट तर कंटेनर्सचं मॅनेजमेंट. कंटेनर्स क्रिएट कोण करतं तर डॉकर क्रिएट करतं, राईट ना. डॉकर इन्स्टॉलेशन आवश्यक आहे आपल्याकडे, त्याच्याशिवाय होणार नाही. डॉकर असला पाहिजे किंवा दुसरा कुठला कंटेनरायझेशन इंजिन. देन कशासाठी यूज करतात तर लार्ज स्केल इंटरनल ऑर्केस्ट्रेशन टूल म्हणून सर्वात आधी याला लॉन्च केले. म्हणजेच या कुबरनेटिस येण्याच्या आधी एक बॉग नावाचा टूल होता, माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, एक बॉग नावाचा टूल होता. बॉग नावाचा टूल गुगलने क्रिएट केलेला. बट इंटरनल जे लोड होतं, इंटरनल जे काही मॅनेजमेंट होती, कंटेनर मॅनेजमेंट, मायक्रो सर्व्हिसेस मॅनेजमेंट, त्यासाठी त्यांनी क्रिएट केलेला कॉम्प्लेक्स ॲप्लिकेशनसाठी. बट आणि सेम टाईपचा इश्यू ते मॅनेज करणं पॉसिबल होत नव्हतं, तर सेम टाईपचा इश्यू बाकी कंपनीजला पण आला. तर गुगलने NIST सोबत कॉम्बिनेशन करून, NIST सोबत कोलॅबरेशन करून काय केलं आहे तर एक नवीन एक टूल घेऊन आले. ते कोणता, कुबरनेटिस. ओके, कोणत्या लँग्वेजमध्ये आहे तर गो लँग्वेजमध्ये आहे. ठीक आहे, आणि ओपन सोर्स करून ठेवलेलं आहे याला. ओपन सोर्स इन द सेन्स की यामध्ये प्रत्येक कुणी पण, जसं आपल्यासारखा एक नॉर्मल व्यक्ती पण का नसो, अपडेट करायचं असेल, त्याला काही इश्यू वाटत असेल कुबरनेटिस मध्ये, तो अपडेट्स टाकू शकतो. एकदा ते व्हेरीफाय केलं जाईल आणि कुबरनेटिस मध्ये ऍड केलं जाईल. सो दॅट इज वाय ओपन सोर्स असतोय. देन आर्किटेक्चर आपण बघितलं की कुबरनेटिस काम कशा पद्धतीने करणार आहे. ठीक आहे, कुबरनेटिस आर्किटेक्चर मध्ये दोन नोड असणार, एक असणार क्लस्टर नोड, एक असणार स्लेव्ह नोड. ठीक आहे, क्लस्टर इन द मास्टर नोड आणि स्लेव्ह नोड. मास्टर स्लेव्ह आर्किटेक्चर इथे काम होतं. आपण सगळ्यांचे कॉम्पोनंट्स बघितले इथे. कॉम्पोनंट्स मध्ये काय काय आहे तर इथे दिसेल तुम्हाला API सर्व्हर, इट इज अ बॅकबोन सर्व्हर कम्युनिकेशन इनसाइड दी क्लस्टर. देन त्यामध्ये कंट्रोलर मॅनेजर असणार. कंट्रोलर मॅनेजरचं काम असते डिझायर स्टेट आणि ऍक्च्युअल स्टेटला मॅनेज करणे. देन जर काही कमी जास्त असेल तर तो काय करतो, API सर्व्हरला रिक्वेस्ट पाठवणार की मला एक लेट्स कन्सिडर पॉडची आवश्यकता आहे. API सर्व्हर काय करणार, शेड्यूलरकडे जाणार, शेड्यूलर कडून शेड्यूल करून घेणार. ओके, तर सर्व जे काही कम्युनिकेशन होत आहे कुठून होणार आहे, API सर्व्हर कडून. आणि ETCD मध्ये काय होणार आहे, ETCD मध्ये
की आणि व्हॅल्यू फॉर्म मध्ये आपला डेटा स्टोअर होणार आहे. व्हॅल्यू जे काही इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन इथे स्टोअर होत जाणार आहे. तर हे कंपोनंट्स आहेत कुठले, कंट्रोल प्लेन मधले. नंतर आपण बघितलं वर्कर नोड मधले कंपोनंट्स. तर वर्कर नोड मधल्या कंपोनंट्स मध्ये मेजरली पॉड यूज येतो. पॉड एक छोटासा डिप्लॉयबल युनिट आहे क्युबरनेटिस मधला, ठीक आहे, वर्कर नोड मधला. बट तो पॉड, त्या पॉड मध्ये कंटेनर असतो. ओके, या इमेज मध्ये हे इमेजेस मी चुकीचे टाकली आहे बहुतेक इथे. या कंटेनर इथे पॉड दिलेला नाहीये, ठीक आहे. तर पॉड असेल, पॉड मध्ये कंटेनर असतो. तर त्या कंटेनरला क्रिएट करणारा कोण, कंटेनर रन टाइम. कंटेनर रन टाइम हा कुठला पण असू शकतो, डॉकर असू शकतो, पॉडमॅन असू शकतो, कुठला पण असू शकतो, कंटेनर डी असो, ठीक आहे. देन पॉड वर लक्ष ठेवण्यासाठी, पॉड आहे की नाही आहे, पॉड कमी जास्त असेल तर त्या क्रिएट करायचं काम कुणाचं आहे, क्यूबलेटचं. मेसेज रिसीव्ह करायचं काम पण कुणाचं आहे, क्यूबलेटचं, ठीक आहे. क्यूबलेट मेसेज रिसीव्ह करणार आणि पॉड्स वर मॉनिटरिंग करणार. पॉड जर एखादा कमी आहे तर एखादा पॉड तो क्रिएट करणार. त्या पॉडच्या आतमध्ये कंटेनर क्रिएट करायचं काम कंटेनर इंजिनचं काम, ठीक आहे. देन क्यूब प्रॉक्सी काय करतो तर इंटरनल कंटेनर और पॉड टू पॉड जे काही आयपी ऍड्रेसेस असाइन होतात ते काम कोणाचं आहे, क्यूब प्रॉक्सीचं. तर इंटरनल नेटवर्कचं काम कोणाचं आहे, कनेक्टिव्हिटीचं, क्यूब प्रॉक्सी वर्कर नोड मधलं, ठीक आहे. सो दिस आर दी कंपोनंट्स. आपण इथे ऑलरेडी चेक केलेलं आहे कशासाठी काय यूज होतं. नोड कंपोनंट, पॉड्स. सी पॉड्स सर्वात छोटी युनिट असते कुबरनेटिस इकोसिस्टम मधली. लॉजिकल बाउंड्रीज फॉर द कंटेनर काय असणार आहे, लॉजिकल बाउंड्री फॉर कंटेनर. एक रॅपर जरी म्हटलं आपण, कंटेनरच्या वरचा एक रॅपर जरी म्हटलं तरी चालेल. आणि जे काही आयपी ऍड्रेसेस असाइन होईल ते कोणाला असाइन होईल, पॉडला असाइन होईल. ओके, पॉड रिप्रेझेंट अ सिंगल इन्स्टन्स ऑफ एन ऍप्लिकेशन, ठीक आहे. आणि मोस्टली एका पॉड मध्ये एकच कंटेनर आपण क्रिएट करतो. जर एक पेक्षा जास्त तुम्ही करताय तर त्याला म्हटलं जाते डिकपल्ड कंटेनर्स. ओके, एक कन्सेप्ट सांगतो तुम्हाला, साइडकार कंटेनर. सर्च करायचं व्हॉट इज मीन बाय साइडकार कंटेनर. साइडकार, SID, साइडकार. ओके, साइडकार कंटेनर काय असते ते थोडंसं चेक करा. एकदम इझी आहे, ऍज अ प्रॉक्सी सर्व्हर काम करतो तो. ओके, तो क्वेश्चन विचारला जातो कधी कधी इंटरव्ह्यूज मध्ये, व्हॉट इज साइडकार कंटेनर. आणि डॉकर मध्ये आणखी एक कन्सेप्ट आहे, मल्टी बिल्ड डॉकर फाईल, मल्टी स्टेज बिल्ड डॉकर फाईल. नोट करा, मल्टी स्टेज बिल्ड डॉकर फाईल. सो इथे ऑलमोस्ट आपण काय केलं आहे, आपला आर्किटेक्चर संपवला. देन त्यानंतर आपण काय करतोय तर एक एक करून आपण सगळ्या गोष्टी इथे वर्किंग करून बघितल्या. पॉड्स आहे, देन त्यानंतर सर्व्हिस आहे. सर्व्हिसमध्ये तुम्ही क्लस्टर IP शिकलात आणि नोड पोर्ट शिकलात. लोड बॅलेन्सर तुम्ही एकदा क्रिएट करून बघा. कशामध्ये तर AWS मध्ये जेव्हा तुम्ही EKS क्रिएट करणार, तुमचा जो टास्क मी तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये लोड बॅलेन्सर सर्व्हिस क्रिएट करायची. ओके, नेक्स्ट नेम स्पेस कशासाठी यूज केलं जाते, हा सर्व्हिस कशासाठी यूज करताय पण तुम्ही, टू एक्सपोज ऍप्लिकेशन आउटसाइड द कंटेनर. ओके, नोडवर जर आपल्याला या पॉडला एक्सपोज करायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतोय, सर्व्हिसेस. लोड बॅलेन्सर इंटरनेट थ्रू ऍक्सेस घ्यायचा असेल तर. नेम स्पेस कशासाठी यूज करतो तर सॅग्रिगेशनसाठी. डिफरंट फोल्डर बनवायचा प्रोडक्शन लेवलचा आणि प्रोडक्शनचे पॉड्स पूर्ण तिथे क्रिएट होईल. दुसरा डेव्हलपमेंटचा, तिसरा डेटाबेसचा. डेटाबेसचे पूर्ण पॉड्स कुठे क्रिएट होईल, डेटाबेस नामच्या नेम स्पेसमध्ये. तर प्रॉपर सॅग्रिगेशन आयडेंटिफिकेशनसाठी यूज करतो आपण हे.
रिप्लिकेशन कंट्रोलर मध्ये, रिप्लिका सेट मध्ये आणि डिप्लॉयमेंट सेट मध्ये डिफरन्स काय आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तिघेही आपण काय करतोय, रिप्लिकाज क्रिएट करण्यासाठी यूज करतो. बट येस, एक ओल्ड व्हर्जन आहे जो की यूज होत नाही, हा आपल्याला क्रिएट करायची गरज नाहीये, कारण हा क्रिएट कोण करेल तर डिप्लॉयमेंटच करेल. म्हणजे आता जो सध्या ऍडव्हान्स्ड व्हर्जन कोणता आहे, डिप्लॉयमेंट्स. ओके, सो येस, यामध्ये आणखी बेनिफिट असा आहे, हा रेप्लिका तर क्रिएट करणारच करणार, सोबत अपडेट्स, छोटे मोठे जे अपडेट्स असणार ते अपडेट्स आपण मल्टिपल स्ट्रॅटेजीज, अपडेटिंग स्ट्रॅटेजीज यूज करू शकतो, त्याला डिप्लॉयमेंट स्ट्रॅटेजीज म्हणतात. ओके, देन त्यानंतर डिमन सेट बघितलं. डिमन सेट काय आहे तर ऍक्च्युली किती पण नोड्स असू दे तुमच्याकडे, स्लेव्ह नोड्स, तर सिनारिओ कसा असतो की प्रत्येक स्लेव्ह नोड मध्ये जे काही ऍक्टिव्हिटी होत आहे ते आपले मॉनिटर व्हायला पाहिजे. किती पॉड आहे, काय आहे, कसं आहे, ते सगळी ऍक्टिव्हिटी मॉनिटरिंग व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करतो, प्रत्येक पॉड मध्ये एक कंटेनर असा ठेवतो जो मॉनिटर करतो. राईट, आपली रिक्वायरमेंट तीच आहे. मग ती रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी डिमन सेटचा यूज केला जातो. डिमन सेट काय करतो, 100 आहे का आपल्याकडे, तर 100 इन्स्टन्स वर एक एक पॉड क्रिएट करणार, जो की मॉनिटरिंग वाला पॉड आहे. कळलं काय असते ते, समजलं डिमन सेट. देन स्टेटफुल सेट बघितलं. स्टेटफुल सेट ऍक्च्युली कशासाठी यूज केलं जाते, स्टेटफुल सेट म्हणजे एक असा पॉड ज्याची स्टेट मॅटर करते. स्टेट मॅटर करते म्हणजेच काय, त्यामधला डेटा. राईट, आतापर्यंत जे आपण नॉर्मली आपण जे क्रिएट करतो त्यांची स्टेट काय मॅटर करत नाही. तो डिलीट झाला तरी ठीक, नाही झाला तरी ठीक, चालू आहे त्याच्यात डेटा हे नाही आहे, आपल्याला काही फरक पडत नाही. पण असे डेटा टाइप्स वाले जे डेटाबेस वाले जे पॉड्स असणार, ज्यामध्ये आपला डेटा ऍक्च्युअल मध्ये सेव्ह होतो आणि तो इम्पॉर्टंट डेटा आहे, जर तो कंटेनर किंवा तो पॉड डिलीट झाला तर आपला डेटा जो इम्पॉर्टंट डेटा आहे तो लॉस होईल. अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे तर स्टेटफुल सेटचा यूज करायचा. ओके, स्टेटफुल सेट मध्ये काय होईल तर जो आपला डेटाबेस आहे त्या डेटाबेसला आपण काय करतो तर प्रॉपरली तो त्यामध्ये जो सेव्ह होणारा डेटा आहे तो सेव्ह होणारा डेटा सेपरेटली स्टोअर करतो, तो डेटा लॉस होणार नाही. ठीक आहे. कॉन्फिग मॅप, हा यांच्यासोबत मोस्टली व्हॉल्यूम्स यूज केल्या जातात. ठीक आहे, स्टेटफुल सेटला सक्सेसफुल करण्यासाठी काय यूज केलं जातं, व्हॉल्यूम्स. व्हॉल्यूम्स वाला कन्सेप्ट आपण बघितलेला आहे. ठीक आहे. कॉन्फिग मॅप, सिक्रेट्स काय आहे तर व्हेरिएबल स्टोअर करण्यासाठी. सिक्रेट कशासाठी यूज केला जातो तर सिक्रेट इन्क्रिप्टेड फॉर्म मध्ये आपण क्रेडेन्शियल्स काय इन्क्रिप्टेड फॉर्म कोणत्या पद्धतीने करून बघितलं होतं आपण, बेस 64 ने. ठीक आहे, आठवत असेल तुम्हाला. त्यानंतर इंग्रेज कंट्रोलर बघितला. इंग्रेज मध्ये काय आहे तर सिम्पली इंटरनल राउटिंग साठी यूज केला जाते, लोड बॅलन्सिंग साठी यूज केला जाते. व्हॉल्यूम्स, येस व्हॉल्यूम डेटा स्टोअर करण्यासाठी सेपरेटली. तर जे स्टेटफुल सेट आहे मोस्टली यांच्यासोबत काय यूज होतं, व्हॉल्यूम्स यूज होतं. ओके. देन सिक्युरिटीज मध्ये तुम्ही बघितलंय की युजर ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट. काय म्हणणार तुम्ही याला, युजर ऍडमिनिस्ट्रेशन पार्ट. रोल बेस्ड ऍक्सेस कंट्रोल, रोल बेस्ड ऍक्सेस कंट्रोल. ठीक आहे. तर इट इज नथिंग बट अ सिक्युरिटी पार्ट इन कुबरनेटिस क्लस्टर. त्यासाठी यूज केल्या जातात रोल बाइंडिंग आणि क्लस्टर रोल बाइंडिंग. युजर क्रिएशनचा पार्ट पण तुम्ही बघितलाय. ठीक आहे. हा, मी तुम्हाला हे सुद्धा एक याच्यात सांगितलेलं आहे काय एक्सरसाइज मध्ये, HPA ऑटो स्केलिंग. त्यानंतर ना आपण बघितलं काय हेल्म चार्ट. हेल्म चार्ट एकदम इझी वे आहे कशासाठी तर तुमच्या मल्टिपल फाइल्सला एक्झिक्यूट करण्यासाठी ऍज अ पॅकेज.
ओके. आणि जस्ट रिसेंटली आपण कव्हर अप केला याला नेसेसरी रिसोर्सेस टू डिप्लॉय अन ॲप्लिकेशन इन कुबरनेटिस क्लस्टर. मल्टिपल फाईल्स तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. कसं करायचं क्रिएट ते सुद्धा आपण बघितलं आहे. हेल्म हा एक CLI मोड आहे. हेल्म इन्स्टॉल, हेल्म पुल, पुश ह्या सगळ्या कमांड्स आपण यूज करू शकतो. हेल्म ॲड रेपो, एखादी रेपोजिटरी घ्यायची असेल आपल्याला तर आपण रेपोजिटरी पण ॲड करू शकतो. हेल्म चार्ट्स भरपूर कंपनीज हँडल करतात, जसं की मोठ्या मोठ्या कंपनी आहे, बिटनामी, आर्टिफॅक्ट अथॉरिटी आहे. सो त्यांनी हेल्म चार्ट ऑलरेडी बनवून ठेवले आहेत, तुम्ही ते पण यूज करू शकता. अदरवाईज स्वतःचा आपण क्रिएट करू शकतो. प्रॅक्टिस कशावर करू शकता तर किलर कोडा आहे जो की आपला वर्क कधी केला नाही आहे. आणि मिनीक्यूबवर आपण प्रॅक्टिस केली आहे, बट मी तुम्हाला सांगितलंय कशावर करायचं आहे, EKS क्रिएट करायचं आहे आणि त्याचा मला पूर्ण डॉक्युमेंटेशन पाठवायचं आहे. सो मिनीक्यूब इन्स्टॉलेशन बघितलं आणि हे सगळी प्रोसेस तुम्हाला ऑलरेडी इथे माहिती आहे. आय होप सो की तुम्हाला रिकॉल होत आहे ह्या सगळ्या गोष्टी. बेसिक कमांड्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, कशा पद्धतीने चेक करायचं, काय करायचं. कमांड लाईन थ्रू आपण मोस्टली काम करत नाही, ठीक आहे. आपण कशाने काम करतो तर मॅनिफेस्ट आपण क्रिएट करणार. काय क्रिएट करणार, मॅनिफेस्ट म्हणजेच काय तर सिंपल YAML फाईल, YAML लँग्वेज मध्ये लिहिलेली कॉन्फिगरेशन फाईल कुबरनेटिस मध्ये काय कोणत्या नावाने म्हटलं जाते, मॅनिफेस्ट या नावाने म्हटलं जाते, ठीक आहे. सो लिहायची कशी तर इथे बेसिक एकदम ह्युमन रिडेबल फॉर्मॅट मध्ये लिहिणार. API व्हर्जन, काइंड. API व्हर्जन हे कशाने आपण चेक करतो ते तुम्हाला माहिती आहे. काइंड कशाने यूज करायचं आहे. देन त्यानंतर मेटा डेटा म्हणजे काय, या पॉडचा नाव काय असायला पाहिजे, या पॉडचा लेबल काय असायला पाहिजे ते इन्फॉर्मेशन. मेटा डेटा म्हणजे डेटा ऑफ डेटा. ओके. सो एवढं आपल्या पॉडची इन्फॉर्मेशन आहे. आणि या पॉड मध्ये काय असणार तर त्यातला कंटेनर असणार. स्पेसिफिकेशन मध्ये आपण कंटेनर्स देणार. पहिला कंटेनर हा आहे, आपण 2 कंटेनर देऊ शकतो इथे, हा लिस्ट आहे. सो Nginx नाव तुम्ही काही ठेवलं तरी चालतं, बट रिमेंबर या नावाने जेव्हा तुम्ही ऍक्सेस करणार तर हे नाव तुम्हाला माहिती पाहिजे, ठीक आहे. इमेज, पोर्ट नंबर्स, ठीक आहे. याला एक्झिक्यूट करा, तुम्हाला ऍक्सेस करता येईल पॉड. ठीक. हा नेटवर्किंग कशी असते याची तर एक क्लस्टर असणार, क्लस्टर मध्ये नोड्स असणार, राईट ना. सिंपल आपण इथे डायग्राम मध्ये पण बघितलेलं होतं. हा क्लस्टर असणार, क्लस्टर मध्ये नोड्स असणार. कुठे काढलाय का आपण, आर्किटेक्चर, नाही माहिती मला, ठीक आहे. इथे करू आपण. काय असतं सर्वात आधी तर एक तुमचा क्लस्टर असेल, ठीक आहे. क्लस्टर क्लस्टरच्या आतमध्ये एक नोड असणार, 2 नोड असणार, 2 किंवा त्यापेक्षा जास्त असणार, ठीक आहे. कोणते असतात, एक कंट्रोल, एक मास्टर नोड आणि हा कोणता असेल, स्लेव्ह नोड म्हणजेच वर्कर नोड, ठीक आहे. 2 असणार. आता वर्किंग कुठे होते, या स्लेव्ह नोडच्या आतमध्ये होते. मास्टर नोड काय करतो तर याला कमांड पास करतो की आपल्याला करायचं काय. स्लेव्ह नोडच्या आतमध्ये काय होईल, मग स्लेव्ह नोडच्या आतमध्ये पॉड क्रिएट होतील, पॉड्स, ठीक आहे.
इथे काय क्रिएट होणार, पॉड्स. आलं लक्षात. आणि या पॉडच्या आतमध्ये काय असणार, कंटेनर. ठीक आहे. या पॉडच्या आतमध्ये काय असेल, कंटेनर असेल. देन आपण काय करतो, तर हा एक्सपोज करतो कुठे, नोडवर. कुठे एक्सपोज करतो, नोडवर. माहिती आहे ना. ठीक आहे, या पद्धतीने. आणि त्याच्यासाठी आपण काय यूज करणार, सर्व्हिसेस यूज करणार. कोणती सर्व्हिस, नोडपोर्ट सर्व्हिस. कोणती सर्व्हिस असते ती, नोडपोर्ट सर्व्हिस असते. बरोबर. तर कंटेनरचा पोर्ट 80 पोर्ट नंबर आहे. 80 पोर्ट नंबर आपण नोड पोर्ट वर फॉरवर्ड केला. इथे दुसरा कुठला तरी पोर्ट नंबर भेटतो 32769 असा काहीतरी, 32769 असा एखादा पोर्ट नंबर भेटतो. आणि इथून आपण काय करतो, मग त्याला एक्सेस करून चेक करू शकतो. राईट. तर हा नोड पोर्ट झाला. तर एक सिंपलचा जो सिनारिओ आहे तुमचा या पद्धतीने असतो. कळलं. एक नोड, त्यामध्ये पॉड, पॉड मध्ये कंटेनर, कंटेनर आपण सर्व्हिस थ्रू काय करणार, एक्सपोज करणार. सिंपलचा. तर हे एक सिंपल इथे मी लिहिलेलं आहे. बाकी एका लाईन मध्ये नोड्स, नोड्स मध्ये पॉड्स, पॉड्स मध्ये कंटेनर, कंटेनरच्या आतमध्ये ऍप्लिकेशन. ठीक आहे. बाकी काही यामध्ये एक्स्ट्रा कंटेनरचा आणि पॉड, कंटेनरचा पोर्ट नंबर जो असणार 80 पोर्ट नंबर, तोच या पॉडचा पोर्ट नंबर असणार. मल्टिपल कंटेनर असणार, तर त्या कंटेनरचा लेट्स कन्सिडर करा एक प्रॉक्सी कंटेनर असू शकतो. तो काय करणार, फक्त पोर्ट फॉरवर्डिंग करायचं काम करणार. कुठे, दुसऱ्या पोर्टवर. मल्टिपल कंटेनर जरी असले तर त्यांना एकच पोर्ट असाइन केला जाईल यासाठी. ठीक आहे. आणि इथून मग आपल्या नोड्स वर जाणार. तो कोणता, तो नोड पोर्ट मध्ये कुठला पण पोर्ट नंबर येऊ शकतो. ठीक आहे. इथे EKS कसं क्रिएट करायचं ते पण आहे माझ्याकडे, बट मी तुम्हाला सांगितलेलं आहे करायला. सो मला हे इन्फॉर्मेशन तुमच्याकडून पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, जो नवीन टूल आपल्याला यूज करायचा आहे त्याबद्दल डिस्कस करायचं का. रेपॉझिटरी आपली रेडी आहे. तुम्ही याचा ऍक्सेस करू शकता. ओके. जो नवीन टूल यूज करायचा आहे तो कोणता यूज करायचा आहे, जेनकिन्स. सुरू करायचा आज की नंतर बघू. सुरू करायचं पोरांनो सांगा. अनिल, चिराग, मनीष, सॉरी मानसी. काय घ्यायचं, अच्छा हां, ओव्हरव्ह्यू देऊ. ओके. ठीक आहे.
आता तुम्हाला करायचं काय यामध्ये, एक कन्सेप्ट लक्षात घ्यायचा आहे, CI/CD. कोणता? CI/CD. व्हॉट इज मीन बाय CI/CD? जेनकिन्स यूज करायची आधी CI/CD हे काय असते हे लक्षात घ्यायचं. ओके, तर CI/CD लक्षात घ्यायचं म्हणजेच काय, आता याच्यात फुल फॉर्म आणि यामध्ये कोणत्या कोणत्या स्टेप्स येतात तुम्ही बघितलेलं आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल आता आपण डेव्हलप्स मध्ये ज्या पद्धतीने यूज करतोय, तर किती स्टेप्स आपल्या इथे येणार कंटिन्युअस मध्ये, इंटिग्रेशन मध्ये, आणि किती स्टेप्स कंटिन्युअस डिलिव्हरी मध्ये येणार हे सुद्धा तुम्हाला इथे बघायला लागेल. ठीक आहे. सो ऍक्च्युली काय असते, कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिलिव्हरी आणि स्लॅश आणखी काय दिलेलं आहे इथे, डिप्लॉयमेंट. तर D हा जो आहे लास्ट मध्ये, याचा दोन पद्धतीने यूज केला जाईल, ऍज अ डिलिव्हरी, ऍज अ डिप्लॉयमेंट. ठीक आहे, डिफरन्स सांगतो मी, डोंट वरी. सो कंटिन्युअस इंटिग्रेशन ऍक्च्युली काय असते, तर तुम्ही आतापर्यंत जे काही टूल्स यूज केले, सगळे टूल्स तुम्ही मॅन्युअली यूज करताय, बरोबर. ते त्यांचं एकमेकांसोबत कुठेही काही कनेक्शन नाही आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये तुम्ही जे काही स्टेजेस फॉलो करताय, सर्वात आधी कोडिंग यूज होत आहे. कोडिंग म्हणजे डेव्हलपर काय करतोय, डेव्हलपरने कोड लिहिला, गिटहबवर पुश केला, बट कुणाला माहितच नाही. माहित होणार का कुणाला? नाही होणार, करेक्ट. आणि जेव्हा तो मेल टाकणार, माहित होणार, त्यानंतर ना सेकंड प्रोसेस सुरू होईल टेस्टिंगची. तोपर्यंत होईल का? नाही. बट आता लेट्स कन्सिडर करा, हा जो काही टाइम वेस्ट होतोय आपला, हा टाइम आपल्याला काय करायचं आहे, कमी करायचं आहे, राईट. इथे काय होईल की जसं डेव्हलपरने कोड पुश केला, तसंच दुसऱ्या टीमकडे आपल्याला तो फॉरवर्ड करायचा आहे. यासाठी यूज केलं जातात कंटिन्युअस इंटिग्रेशन. ओके, मल्टिपल टूलला कंबाईन करून, मल्टिपल टूलला एकमेकांसोबत इंटिग्रेट करून जे फ्लो क्रिएट केला जातो त्याला कंटिन्युअस इंटिग्रेशन म्हटलं जातं. जसे की गिटहब मध्ये डेटा पुश आला, डेटा आलाय, तर लगेच दुसऱ्या टीमला माहिती होईल की डेटा आलेला आहे आणि तो डेटा त्याचा एक पॅकेज क्रिएट करायला सुरुवात होईल, अदरवाईज त्याला टेस्ट करायला सुरुवात होईल लगेच. ओके, म्हणून आधीच्या ज्या काही अप्लिकेशन असायच्या त्यांना दोन महिने किंवा 10 महिने, एक वर्ष लागायचं. बट आताच्या कंडिशन मध्ये आपण 2 महिन्यात आपली अप्लिकेशन रेडी करतो. का? कारण बिकॉज ऑफ कंटिन्युअस इंटिग्रेशन, कंटिन्युअस डिलिव्हरी और डिप्लॉयमेंट. कंटिन्युअस इंटिग्रेशन समजलं काय करणार आहोत आपण ऍक्च्युअली. तर इथे काय होत आहे, developers frequently integrate code changes into the shared repository, okay, and then automate tests are run to ensure that the code remains stable and free of bugs. इंटिग्रेशन काय असणार आहे हे समजलं. इथे तर हे थोडं अंडरस्टँड व्हायला थोडं इझी, कठीण वाटतं, बट इझी लँग्वेज मध्ये जे मी तुम्हाला सांगितलं तसं कन्सिडर करा की डेव्हलपरने कोड लिहिल्यानंतर तो काय करतो, पुश करतो, बट ते लगेच काही माहित होत नाही. बट हे जे इंटिग्रेशन आपण करणार आहोत की डेव्हलपर पुश करणार आणि पुश केल्याबरोबरच आपला त्याचा पॅकेज क्रिएट व्हायला पाहिजे आणि पॅकेज क्रिएट झाल्याबरोबर तो टेस्टिंगला जायला पाहिजे. आणि टेस्टिंगला गेल्यानंतर ना काय त्याच्यामध्ये जे काही बग्स असणार ते चेक केल्या जाईल. बग्स आहे तर लगेच ती प्रोसेस कुणाला माहिती होईल की बस येस यामध्ये इथे बग्स आहेत बा, लगेच ते कुणाला माहिती होईल, डेव्हलपरला माहिती होईल, आणि डेव्हलपर अगेन त्यामध्ये काम करायला सुरुवात करेल. तर हे जे प्रोसेस चालू आहे कंटिन्युअस, ही प्रोसेस कंटिन्युअसली चालू असते. ठीक आहे, यामध्ये टाइम ड्युरेशन खूप कमी लागतो. तर या प्रोसेसला म्हटलं जाते कंटिन्युअस इंटिग्रेशन. डेव्हलपर टू, डेव्हलपर नंतर न पॅकेज नंतर न टेस्टिंग. ठीक आहे. सो इथे तेच दिलेलं आहे, यांनी सांगितलेलं पण तेच आहे, बट थोडं वेगळ्या लँग्वेज मध्ये. कंटिन्युअस इंटिग्रेशन. देन कंटिन्युअस डिलिव्हरी डिप्लॉयमेंट काय असतं. कंटिन्युअस डिलिव्हरी डिप्लॉयमेंट काय असते, तर सिंपल लेट्स कन्सिडर करा तुमच्याकडे 2 सिनारिओ असणार. एक तुमच्या लेट्स कन्सिडर करा तुमच्याकडे एक पॅकेज आहे. एक तर तो पॅकेज तुम्ही डायरेक्टली क्लायंटकडे घेऊन जाणार
क्लायंटची रिक्वायरमेंट असेल की माझ्याकडे लॅपटॉप आहे, लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल पण करून दे, बरोबर? तर कोण इन्स्टॉल करून देईल? तुम्ही इन्स्टॉल करून देणार. दुसरा सिनारिओ असा की येस तुमच्याकडे पॅकेज आहे, बर क्लायंटची रिक्वायरमेंट अशी आहे की तो फक्त तो बोलतोय की माझ्या लॅपटॉपमध्ये मला सेव्ह करून दे, इन्स्टॉलेशन मी स्वतः करेन, किंवा तू माझ्या हातात देऊन दे, बाकी मी बघतो काय करायचं ते, राईट? म्हणजेच काय होईल, आपण काय केलं, त्याला फक्त हँडओव्हर केलं. आणि दुसरा सिनारिओ कोणता होता, तिथे आपण ते पूर्ण इन्स्टॉलेशन करून दिलं, करेक्ट? ठीक आहे. तर दोन टर्म्स असणार इथे, एक तर आपण क्लायंटकडे जाणार आणि स्वतः त्यांचे इन्स्टॉलेशन करून देणार, दुसरा की आपण काय करणार, आपण त्यांच्याकडे जाणार आणि त्यांना फक्त हँडओव्हर करणार की बाबा तुम्ही त्यानंतर तुम्ही काहीही करा, ते तुमची जिम्मेदारी, तुम्ही इन्स्टॉल करा नाहीतर कचऱ्यामध्ये ठेवा किंवा 2 महिन्यानंतर करा, ते तुमची जिम्मेदारी, बरोबर आहे? सो सेम सिनारिओ इथे यूज होतो डिलिव्हरी आणि डिप्लॉयमेंट मध्ये. आपल्याकडे एखादी ऍप्लिकेशन आहे, त्याचा पॅकेज आहे, आपण एकतर क्लायंटला डायरेक्टली त्याच्या सर्व्हर्सवर डिप्लॉय करून देणार, अदरवाईज आपण त्याला फक्त S3 बकेटमध्ये सेव्ह करून देणार आणि त्याला कधी कुठे काय इन्स्टॉलेशन करायचं तो क्लायंटची जिम्मेदारी. सो डिलिव्हरी आणि डिप्लॉयमेंट दोन गोष्टी इथे आपण करतो, ठीक आहे? आणि मोस्टली डेव्हलप्स इंजिनियर इथेच काम करतात, ऑपरेशन टीम म्हणतात त्याला, ठीक आहे? डिलिव्हरी डिप्लॉयमेंट. कळलं? तर आता याचे काही बेनिफिट्स आहेत. येस, रिक्वायर्ड मॅन्युअल अप्रुव्हल डिलिव्हरीसाठी बघा दिसतंय, बिफोर रिलीजिंग चेंजेस टू द प्रोडक्शन, आणि डिप्लॉयमेंट मध्ये ऑटोमॅटिकली रिलीज द चेंजेस टू द प्रोडक्शन विदाउट मॅन्युअल इंटरव्ह्यू आहे. जे काही मी तुम्हाला मराठीत सांगितलेलं आहे तेच त्यांनी आपल्या या टेक्निकल भाषेत सांगितलेलं आहे. इझी आहे. ओके, हा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा की तुमच्याकडे काहीतरी मँगो आहे, मँगो एक तर त्याला खाऊ घालणे, नाहीतर मग त्याच्याकडे ती पेटी जशी तशी पोहोचवणे, सिंपल. सो वाय CI/CD आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे की आपल्याला प्रिव्हियसली काय करायचा, भरपूर जास्त टाइम लागायचा, ठीक आहे? टाइम लागायचा इन द सेन्स मग कॉन्फ्लिक्ट पण व्हायचे की बाबा मी तर काम केलंय, तुझं काम पेंडिंग आहे, ठीक आहे? तू बघ थोडंसं उशिरा करशील तर मग मी पण थोडंसं उशिरा काम करेल, मी पण झोप काढेल. तर हे जे काही कॉन्फ्लिक्ट होते हे पण होते. सो त्यामध्ये सर्वात जास्त फास्टर सॉफ्टवेअर डिलिव्हरी, ठीक आहे? इम्प्रूव्ड कोड क्वालिटी, रेग्युलरली चेक होत आहे, रेग्युलर बेसिसवर चेक होत आहे, तर काय होत आहे, क्वालिटी, कोडची क्वालिटी आपली इम्प्रूव्ड होत आहे. ऑटोमेटेड टेस्टिंग अँड अर्ली डिटेक्शन ऑफ इश्यूज हेल्प इन्श्योर दॅट द कोड इज ऑफ हाय क्वालिटी, ठीक आहे? त्यानंतर रिड्यूस रिस्क. CI/CD ही कंटिन्युअस बेसिसवर आहे आणि त्यामध्ये काय होतं, आपण एक पोर्शन क्रिएट झाल्यानंतर लगेच आपण क्लायंटला सांगतो की हा पोर्शन क्रिएट झालाय, चेक करून घ्या. तर इथे काय होत आहे, जो रिस्क आहे की आपण पूर्ण ऍप्लिकेशन क्रिएट झाली आहे नंतर आपण क्लायंटला दाखवतोय, क्लायंट म्हणतोय की बाबा चेंजेस पाहिजे, तर असं नाही होणार. बाय ऑटोमेटिंग रिलीज प्रोसेस CI/CD हेल्प्स टू रिड्यूस द रिस्क ऑफ एरर्स अँड डाऊन टाइम. जसं आपलं वर्क झालं तसं आपण क्लायंटला दाखवतोय, बरोबर ना? ठीक आहे. देन इनहान्स कोलॅबोरेशन, एक दुसऱ्या ज्या टीम्स असणार आहे दोन, आता जसं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट टीम असणार, टेस्टिंग टीम असणार आणि देन त्याला डिप्लॉय करणारी टीम असणार. 2-3 ज्या टीम्स असणार यांच्यामध्ये कोलॅबोरेशन चांगलं असतं, छान असतं, ठीक आहे? ते इम्प्रूव्हमेंटसाठी पण काम असं आहे. इन्क्रीजेस प्रोडक्टिव्हिटी, येस याने आपलं प्रोडक्टिव्हिटी वाढतं. पाईपलाईन क्रिएट करण्यासाठी आता आपल्याला पाहिजे सोर्स, बिल्ड, टेस्ट अँड डिप्लॉय. मोस्टली एवढ्याच गोष्टी असतात. सोर्स म्हणजेच काय, तर आपला कोड कुठे आहे, तो गिटहबवर असू शकतो, गिटलॅबवर असू शकतो. तो सोर्स कोड बिल्ड करणे, बिल्ड करणे म्हणजेच काय, पॅकेज क्रिएट करणे. ओके, आपण डॉकर इमेज बघितलेली आहे, डॉकर फाईल बघितलेली आहे. डॉकर फाईलला जेव्हा आपण बिल्ड करतो काय होतं, त्याची एक इमेज क्रिएट होते, राईट ना?
सो बिल्ड करणे म्हणजेच काय करणे, एक पॅकेज क्रिएट करणे आणि देन नंतर टेस्ट. तो पॅकेज क्रिएट झालेला पॅकेज कुणाला पाठवणे, टेस्टिंग टीमकडे जाणार. देन लास्ट मध्ये काय होईल, डिप्लॉय. मोस्टली तर ह्या एवढ्या 4 प्रोसेस असणारच आहे, बट यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या आणखी ऍड करू शकता. जसं मॅनेजर अप्रुव्हल साठी एखादी स्टेज ऍड करू शकता तुम्ही. सो कोणते कोणते टूल्स तुम्हाला यूज करायचे आता. सो टूल्स अँड टेक्नॉलॉजीज कोणते यूज करणार आहात तुम्ही, तर सर्वात आधी सोर्स म्हणजे तुमचा सोर्स कोड आहे कुठे. ऍप्लिकेशनचा सोर्स कोड आपला गिटहब मध्ये आहे. हा एवढा मोठा कोड आहे ते आहे, ठीक आहे. तर पहिल्या ह्याच्यात काय येणार, गिट सोर्स कोड मॅनेजमेंट व्हर्जन कंट्रोल. नेक्स्ट असते बिल्ड. तर बिल्ड मध्ये काय येणार, आपल्याला काय करायचं आहे, पॅकेज क्रिएट करायचं आहे. पॅकेज क्रिएट करण्यासाठी जे टूल यूज केले जातात ते आहेत आपले मेवन आणि सोनारक्यूब, सॉरी मेवन किंवा ग्रेडल जावा बेस्ड. सो इस बिल्डिंग साठी CI/CD टूल पण यूज करू शकता तुम्ही, जेनकिंग्स. यामध्ये इंटिग्रेशन होईल ते सगळे. गिटलॅब CI आहे, सर्कल CI आहे, गिटहब ऍक्शन्स आहेत. तर CI/CD साठी काय काय यूज करणार तुम्ही, एवढे सारे जेनकिंग्सचे ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, जेनकिंग्सचे ऑप्शन्स मोस्टली आता हे यूज केलं जातं, गिटलॅब CI आणि गिटहब ऍक्शन्स. पण जेनकिंग्स हा ओल्ड आहे, इझी टू अंडरस्टूड आहे. सो जेनकिंग्स पण आहे मार्केटमध्ये मेजॉरिटीवर. ओके, धीरे धीरे गिटलॅब आता येतोय. देन कंटेनरायझेशन, डॉकर आणि ऑर्केस्ट्रेशन साठी कुबरनेटिस. ओके, आणि हे दोन्ही गोष्टी कुठे येणार, डिप्लॉय मध्ये. टेस्टिंग टीम मध्ये काय टाकणार, तर टेस्टिंग टीम मध्ये तुम्हाला माहिती आहे सेलेनियम यूज होतं, सोनारक्यूब यूज होतं, JUnit यूज होतं, राईट. तर त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला असेल तर ते पण बेस्ट आहे. आलं लक्षात काय होणार आहे, कसं होणार आहे, ठीक आहे. एनी डाऊट, एनी इश्यू, समजलं आहे नाही समजलं आहे सांगा. तर CI/CD चाच लोगो आपला असतो इन्फिनिटी लोगो. सी हा, तर मोस्ट ऑफ व्हॉट इज कंटिन्युअस इंटिग्रेशन अँड कंटिन्युअस डिलिव्हरी. म्हणजेच आपण ऍक्च्युली कशावर काम करतोय, डेव्हऑप्स मेथडॉलॉजीवर काम करतोय. काय आहे, कंटिन्युअस डिलिव्हरी, कंटिन्युअस इंटिग्रेशन आहे ना. इंटिग्रेशन मध्ये काय काय केलं त्यांनी, कोड, बिल्ड आणि टेस्ट टाकलेला आहे. डिलिव्हरी मध्ये काय टाकलंय, ऑपरेट, डिप्लॉय, रिलीज आणि मॉनिटर आहे, राईट. सो या पद्धतीने तुम्हाला चेक करायचं. आणि कुठे कोणते टूल्स यूज करायचे हे चेक करायचं असेल तर या अशा टाईपच्या इमेजेस पण तुम्हाला मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला कळून येईल. डिप्लॉयमेंटसाठी डॉकर, कुबरनेटिस, AWS वर पण तुम्ही डिप्लॉय करू शकता, EKS क्लस्टरवर डिप्लॉय करू शकता. त्याबद्दल आय होप की तुम्हाला नॉर्मल बेसिक CI/CD काय असते ते समजलेलं आहे.